इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सर्वत्र निवडणुकीचे वातावरण असून निवडणुकीची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले जातात। उल्हासनगर शहरात असे 9 भरारी पथक नेमण्यात आले आहेत। त्यातील एका पथकाने उल्हासनगर येथील सेंचुरी कंपनीजवळ 5 एप्रिल रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास बँकेच्या CMS कंपनीच्या गाडीत मोठी रक्कम आढळून आली। एवढी मोठी रक्कम गाडीत आढळून आल्याने भरारी पथकाचे अजित घोरपडे, सचिन वानखेडे आणि किशोर वंजारी यांनी बँकेच्या मॅनेजरकडे QR कोडची मागणी केली। मात्र त्यांच्याकडून मिळालेले उत्तर हे खात्री पटवणारे नसल्याने ती गाडी ताब्यात घेण्यात आली होती। त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेली घटना इन्कम टॅक्स विभागाला सांगण्यात आली। इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व गोष्टी पडताळून ताब्यात घेतलेली कॅश जप्त करण्याची गरज नसल्याचा रिपोर्ट दिलेला आहे। इन्कम टॅक्सने क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलेले असले तरीही जिल्हा स्तरावर कॅश सीजर रिलीज कमिटीला काल रात्री प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। प्रस्ताव पाहून त्यांच्याकडून आलेल्या आदेशानंतर कॅश रिलीज करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या आचारसंहिता सुरू आहे, म्हणजे इलेक्शन डिक्लेअर केलेले असल्यामुळे आचारसंहिता सुरू आहे आणि या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आपण फ्लाइंग स्क्वॉड्स नेमलेले आहेत। 141 उल्हासनगर AC साठी आपण 9 फ्लाइंग स्क्वॉड नेमलेले आहेत। त्यातील एक पथक ते भरारी पथक जे होतं त्यांना CMS कंपनीचे एक वाहन ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांना दिसून आली आणि मग त्या पथकाने ते वाहन थांबवून त्यांना विचारणा केली, त्यांच्याकडे QR कोडची मागणी केली। त्यांना ते व्यवस्थित उत्तर देता आली नाही, म्हणून ते वाहन ताब्यात त्या पथकाने घेतलं आणि रात्री 9 वाजता, परवा रात्री 9 वाजता ते पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। आणि तदनंतर मग माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी आणि माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नुसार आपण ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपण कळवलं। 10 लाखाच्या वर कॅश असण्याची शक्यता होती, आपण त्यांना कळवलं आणि मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी रात्री त्यांचे अधिकारी आले, त्यांनी तपासणी केली। तसंच काल सकाळी देखील त्यांचे अधिकारी आले, त्यांनी रेकॉर्ड स्टेटमेंट जे रेकॉर्ड्स त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतले CMS कंपनीचे मॅनेजर आणि ते कर्मचाऱ्यांचे। याशिवाय बँकेचे अधिकारी त्यांनाही बोलवण्यात आलं होतं। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सविस्तर चौकशी केलेली आहे आणि त्यामध्ये काल रात्री इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही जी कॅश आपण ताब्यात घेतलेली होती ती जप्त करण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे। आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी त्यामध्ये क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलेलं आहे, परंतु जिल्हा स्तरावरती कॅश सीजर रिलीज कमिटी ही जिल्हास्तरीय कमिटी आहे। त्या कमिटीकडून आपल्याला पुढील आदेश घेण्यासाठी आपण तो प्रस्ताव काल रात्री सादर केलेला आहे आणि जिल्हास्तरीय कॅश सीजर रिलीज कमिटीचा ऑर्डर त्यांची प्राप्त झाल्यानंतर ती कॅश रिलीज करण्याची कार्यवाही करण्यात येईल।